लास्ट लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला होता अबाउट ए बी लाईन. बट आज एक प्रॉब्लेम असा घेणार ज्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रॉइडल ऍक्सिस कॅल्क्युलेट करणार आहेत. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन असेल फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि हा प्रॉब्लेम जर का आला तर आनंदच आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. ऍक्च्युली इथं क्वेश्चनच चांगला आहे, म्हणजे हे क्वेश्चनच डबल आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रॉइडल ऍक्सिस असं जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्हाला सेंट्रॉइडल एक्स आणि सेंट्रॉइडल वाय वाय या दोन्ही ऍक्सिस सोबत तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, मग आता पहिला जो क्वेश्चन आहे थोडंसं मी हटके घ्यायचा प्रयत्न करतो. चेक करा. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे, समजून घ्या फक्त. चलो, ही फिगर आहे आणि हा जो बेस आहे तो समथिंग 200 mm घेऊ. ठीक आहे, आणि हे जे आहे टोटल ते समथिंग 800 mm घेऊ. हा जर प्रॉब्लेम तुम्हाला कंप्लीट जर कळाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा चॅप्टर 99% कळाला समजायला काय हरकत नाही. ठीक आहे, मग आता तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए काय रे सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. कोणते ऍक्सिस म्हणले? सेंट्रॉइडल ऍक्सिस. इथं सेंट्रॉइडल ऍक्सिस दिले का कुठं? नाही. तुम्हाला आधी या कंपोजिट फिगरचा सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. या कंपोजिट फिगरचा काय करता आला पाहिजे? सेंट्रॉइडल ऍक्सिस कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. मग सेंट्रॉइडल ऍक्सिस कॅल्क्युलेट करून तुम्हाला सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायला पाहिजे. मग तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये झालेला जो पार्ट आहे तो मी सांगतो, नीट लक्ष द्या. मेकॅनिक्स मधला इथं कुठतरी पहिल्या फिगरचा सेंट्रॉइड येणार आहे, त्याला आपण G1 म्हणून, आणि याचा कुठतरी येणार आहे त्याला आपण G2 म्हणून. ठीक आहे, G1 चे कोऑर्डिनेट कुणी सांगू शकते का डायरेक्टली विदाउट कॅल्क्युलेशन? G1 चे कोऑर्डिनेट कुणी सांगू शकते का विदाउट कॅल्क्युलेशन? हा, हा, तर मी लिहितो 100,400. कुणाला काय अडचण आहे का याच्यात? आणि कळालं का सगळ्यात महत्वाचं? हो सर. चल, हो. आणि मी G2 पण लिहितो, ते बी कळते का? चेक करा. G2 x2, y2 इज इक्वल टू, प्लीज रिक्वेस्ट लक्ष द्या, इट इज 100, 900. हे कळालं का? हे कळालं का? हा, रेणुका कळालं? हो. सिद्धी कळालं? नीलम? हो सर. बबिता? नाही सर. चलो, आत्मजा?
नाही सर कळालं. भाग्यश्री, सोहम, प्रबुद्ध. चलो, ज्यांना नाही कळालं त्यांच्यासाठी थोडस मी इथं कलाकारी करतो. चेक करा. ही तुमची एक्स ऍक्सिस आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे रे? 800 आहे. इथून इथपर्यंत किती आहे? 800. आणि इथून इथपर्यंत किती आहे रे? 100. आता कळालं? बबिता कळालं का? हो सर. ठीक आहे, चलो. बट माझा जो इंटरेस्ट आहे तो एक्स बार मध्ये. इथे लग जरा, मी एक्स बार डायरेक्टली कॅल्क्युलेट करतो. फिगर सिमेट्रिकल आहे का? यस. तर एक्स बार 100 mm येईल. आता फक्त प्रश्न आहे वाय बार कॅल्क्युलेट करायचा. वाय बार साठी फॉर्म्युला काय रे? वाय बार इज इक्वल टू a1x1 प्लस a2x2 डिवाइडेड बाय एरिया 1 प्लस एरिया 2. मग एरिया 1 ची व्हॅल्यू किती रे? एरिया 1 इज इक्वल टू काय रे? b1 इंटू d1. b1 आहे 200, d1 आहे 800. 8 दुनी 16, 160 इंटू 10⁻³ mm². एरिया 2 किती रे? पाय आर स्क्वेअर विच इज इक्वल टू पाय इंटू आर किती आहे इथं? 100 स्क्वेअर. तर हे किती येईल? 3.14 इंटू 10⁻⁴ म्हणण्यापेक्षा 31.4 इंटू 10⁻³ mm². हे एरिया 1 एरिया 2 कळाले का? एरिया 1 आणि एरिया 2 कळाले का? एरिया 1 म्हणजे काय रे? रेक्टँगलचा एरिया. एरिया 2 म्हणजे कोणाचा एरिया? हा रेक्टँगलचा एरिया, हा सर्कलचा एरिया. हेच काही रॉकेट सायन्स आहे? याच्यात काही रॉकेट सायन्स आहे का? नाही सर. मग हे कळालं तर वाय बार कॅल्क्युलेट करून सांगा मला, वाय बार ची व्हॅल्यू किती आली? 160 इंटू 10⁻³ इंटू सॉरी x1 x2 नाही आहे ते y1 y बार आहे ना, तर y1 y2 असेल. सॉरी, इथे काय असायला पाहिजे? y1 y2. ठीक आहे. y1 ची व्हॅल्यू किती आहे रे? 400 प्लस 31.4 इंटू 10⁻³ इंटू किती रे? 900 होल डिवाइडेड बाय 160 इंटू 10⁻³ प्लस 31.4 इंटू 10⁻³. कॅल्क्युलेशन प्लीज. 400 किती येते? 400 किती येते? 400 रेणुका. मिनिट सर कॅल्क्युलेट करायला. भाग्यश्री, भाग्यश्री बॅटरी तुझा आवाज येईना गेलाय. तू भी बॅटरी मी भी बॅटरी तरी भी आवाज येईना. सिद्धी, 1 मिनिट सर. एवढ्या स्लो कॅल्क्युलेशन केल्यावर जमते का कधी दे? इथं माहित आहे का, जुने लोक बिना कॅल्क्युलेटरचं धडाधड कॅल्क्युलेशन करून सांगायले, आणि तू तर कॅल्क्युलेटर असून तू कॅल्क्युलेशन सांगणार गेली. कशी इंजिनियर का दे? 482.027. 482.07 का? हो सर. करेक्ट आहे का रे?
तर 07 नाही 02 आहे. 482 पॉइंट चिल्लर आहे का? हो सर. हो सर. 02 करेक्ट आहे. एवढ्या स्लो सांगितल्यावर कसं जमते का तिथे? हा चलो, आता लोकेशन इम्पॉर्टंट आहे आणि प्लीज रिक्वेस्ट हे लोकेशन देता आला पाहिजे. एक्स कोऑर्डिनेट सगळ्यांचा सेम आहे 100 100 100 म्हणजे हे सिमेट्रिकल फिगर आहे, म्हणजे या लेफ्ट हँड साइड पासून सेम डिस्टन्स येणार आहे. फक्त वाय बार किती रे? 482. 482 म्हणजे 400 पेक्षा वर येईल का खाली येईल? 482 म्हणजे 400 पेक्षा जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे. जास्त आहे म्हणजे वरच्या बाजूने येईल आणि 800 पेक्षा कमी म्हणजे कुठतरी इथे येईल का चेक करा. हा तुमचा काय असेल? मेन जी असेल. या कम्प्लीट फिगरचा सेंट्रॉइड कुठं आला का? आला का? या कम्प्लीट फिगरचा सेंट्रॉइड कुठं आला का? आला? हो सर. हा, ह्याची सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस चा ड्रॉ करतो मी, चेक करा. ह्याची सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस जेव्हा ड्रॉ करतोय मी तेव्हा चेक करा, ही तुमची मेन सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस आहे, जे पिंक कलर मध्ये मी ड्रॉ करायला एक्स एक्स ऍक्सिस. या पिंक कलरच्या ऍक्सिस सोबत तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं. कळालं? म्हणजे हे जे सर्व काम केले याचे मार्क पडणार का तुम्हाला? हे सर्व जे तुम्ही कॅल्क्युलेट केलं त्याचे मार्क पडणार नाही. हे सगळं मेकॅनिक्स मध्ये झालेलं आहे. हे कुठे झालेलं आहे सगळं? सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चॅप्टर मध्ये झालंय का? मेकॅनिक्स मध्ये. हो मेकॅनिक्स मध्ये झालं. हे तुम्हाला आलं पाहिजे. आता मला सांगा, ही जी पिंक कलरची ऍक्सिस आहे ती रेक्टँगलच्या सेंट्रॉइड म्हणून चालली का? नाही. नाही. सर्कलच्या सेंट्रॉइड म्हणून चालली का? नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? सेंट्रॉइडल. काय करावं लागेल? युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. काय सांगते पॅरलल ऍक्सिस थेरम? जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए एक्स एक्स लाईन काढायची असेल तर या एक्स एक्स लाईन सोबत सेक्शन 1 ची कुठली सेंट्रॉइडल ऍक्सिस पॅरलल आहे चेक करा. तर ही तिची पहिली ऍक्सिस पॅरलल असेल, याला म्हणूत आपण x1 x1. याला काय म्हणूत? x1 x1 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए x1 x1 लाईन प्लस एरिया 1 इंटू h1 चा स्क्वेअर. हे झालं रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया. कळालं का? हे तुमचं काय? रेक्टँग्युलर सेक्शनचे मोमेंट ऑफ इनर्शिया. प्लस सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर काय रे? Ix(x2). हे Ix(x2) कुठे आहे? इथे ड्रॉ करतो. या फिगरची जे काय फिगर आहे त्या फिगरच्या सेंट्रॉइड म्हणून जी जाणार लाईन आहे त्याला काय म्हणायचं? Ix(2) x2. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस त्या सर्कलचा एरिया इंटू h2 चा स्क्वेअर. कळालं? कळालं? इथपर्यंत काय अडचण आहे? आता याच्यामध्ये Ix(x1) ची व्हॅल्यू कोण सांगते? रेक्टँग्युलर सेक्शन म्हणजे काय रे? बी डी क्यूब डिवाइड बाय 12. एरिया 1 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे h1 मी सांगतो. h1 म्हणजे काय रे? द डिस्टन्स बिटवीन मेन लाईन अँड x1 x1 लाईन म्हणजे तुमचं h1 असेल. एक्स एक्स लाईन आणि x1 x1 लाईन याच्यातला जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं? h1. चलो, सर्क्युलर सेक्शन असेल
तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रल ऍक्सिस किती असते रे? π/4 इंटू r चा चौथा पॉवर प्लस एरिया 2 कॅल्क्युलेट केलेलं आहे, H2 मी सांगतो. H2 काय रे? H2 इज अ डिस्टन्स बिटवीन मेन x ऍक्सिस अँड x2 ऍक्सिस. हे जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो? डिस्टन्स बिटवीन x मेन सेंट्रोइडल ऍक्सिस अँड x2 ऍक्सिस. हे कळालं का ते सांगा खरं खरं. हो सर. पक्का कळालं? हो आता चेक करा, मी तुझे व्हॅल्यूज लिहितोय ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. हे जे बेस 1 आहे त्याची व्हॅल्यू किती आहे रे? 200. डेप्थ 1 किती आहे रे? 800. ठीक आहे. एरिया 1 इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. डायरेक्टली लिहितो मी. एरिया 1 इज इक्वल टू 160 इंटू 10⁻³ एरिया 2 झालं. आता सगळ्यात महत्वाचं H1 काढणं. आता H1 जर कळालं तुम्हाला तर कॅल्क्युलेशन येतात. H1 जर कळालं तर बघा प्लीज सगळ्यांना लक्षात आहे, या बेस लाईन पासून हे पिंक कलरची एक्स ऍक्सिस आहे त्याचं डिस्टन्स आहे 482.07 आणि या बेस लाईन पासून या x1 चं डिस्टन्स आहे 400. तर मला सांगा H1 किती असेल? दोनशे. दिदे 200. 82. 82. चेक करा, बेस लाईन पासून पिंक लाईन पर्यंत 482 आहे. बेस लाईन पासून पहिल्या सेंटर पर्यंत किती आहे? 400. तर हे डिस्टन्स काढता येईल का? हो सर. 82. सांगा. 482.07 मायनस 400 इज इक्वल टू 82.07. हे H1 ची व्हॅल्यू कळणं महत्वाचं आहे. हे कळालं की मग चॅप्टर संपला. हे H1 कसं आलं कळालं का? हॅलो, आवाज येतोय? हो सर. मग सांगा हे H1 कळालं का नाही? कळालं. पक्का. आता H1 जर कळालं असेल तर आता हे दुसरीकडे जाऊ. R ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे रे? 100. ठीक आहे. एरिया 2 कॅल्क्युलेट केलेलं आहे 31.4 इंटू 10⁻³ H2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा मला. तर सांगतो नीट लक्षात आहे. Y2 मायनस y बार आलं पाहिजे जे की 900 मायनस 482.07 किती ते सांगा बरं मला. 417.93. पक्का दिदे, विश्वास ठेवू. हो करेक्ट आहे सर. चलो मग आता H1 कळालं, H2 कळालं. हो. ठीक आहे. चल इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? आता ही व्हॅल्यू कुठे करायचं? x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या सगळ्या व्हॅल्यू व्यवस्थित पुटअप करा, ब्रॅकेट करा आणि कॅल्क्युलेशन करून मला व्हॅल्यू सांगा. येईल का करता?
बरं बबिता कळालं का दिदे? हो सर. आत्मजा, कळालं सर. नीलम, हो सर कळालं. सिद्धी, कळालं सर. रेणुका, हो सर कळालं. सुजित, हो सर कळालं. प्रबुद्ध, हो सर कळालं. सोम बाबू. सोम तुझा आवाज येत नाहीये बघ. कळालं असेल तर हँड रेज कर वर. ओके चला, तुझा आवाज येत नाहीये. हा, कॅल्क्युलेशन करून सांगायचं मला आन्सर किती येते ते. बरं, आता जेव्हा सगळे एकदा बघू तेव्हा ते कॅल्क्युलेशन कळणार नाहीत बरं का. सगळेच्या सगळे एकदा जर तुम्ही पाहत असाल तर कॅल्क्युलेशन कळत नाहीत. काय काय केलं ते आता सिस्टमॅटिक बघा. ठीक आहे, गडबड करू नका, कारण इथं वाटतंय तेवढं ते सोपं नाहीये. आपण एकदम सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट घेतली त्यामुळे थोडस सोपं जाईल. बट कॅल्क्युलेशन करत असताना खूप शांत डोक्यानी व्हॅल्यू व्यवस्थित टाकलं पाहिजे. ठीक आहे, कळते का मी काय बोललेलो ते? किती जणांचं कॅल्क्युलेशन झालं रे? हा, व्हॅल्यू पुटअप करता येते का तुम्हाला? सिद्धी, हा सर बोला ना. कॅल्क्युलेटर आहे की? हो आहे ना. मग कॅल्क्युलेशन करून दाखवा लवकर, सांगा. ओके करते. रेणुका, हा सर. कॅल्क्युलेटर कधी दे? सर माझा आन्सर 9.48 इंटू 10 to the power 9 आले. एक मिनिट 9. 48 हा, इंटू 10 to the power 9. चलो, मला हे उत्तर क्रॉस चेक करून सांगायचे बाकीच्या लेकरांनी. बाकीच्या लेकरांनी क्रॉस चेक करून सांगायचंय की हे आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे ते. सिद्धी, एक मिनिट. नीलम, हा प्रबुद्ध, खरं खरं सांगा कॅल्क्युलेटर घेऊन बसलात का नाही? होय प्रबुद्ध, कॅल्क्युलेटर आहे का? नाही सर. दाखव बरं व्हिडिओ चालू करून. दाखव. नाही म्हणलं सर कॅल्क्युलेटर. वा, सुजित तुझ्याकडे रे? नाही सर. वा, सिद्धी, एक मिनिट फक्त. बिना कॅल्क्युलेटरचं कॅल्क्युलेशन कसं जमल सांगा बरं आता हे. नीलम, आत्मजा कॅल्क्युलेटर आहे? हो सर. चलो, बबिता, हो सर आहे. मग सांगा की किती दे?
इतका वेळ लागते का? अजून आय वाय वाय काढायचं बाकी आहे आपल्याला. सर माझं हा आन्सर वेगळं आलं. काय दिदे? आन्सर करेक्ट आहे का आन्सर? आन्सर करेक्ट आहे का? नाही, माझ्या कॅल्सी दुसरा आन्सर आले वेगळं हे नाही. तुझ्या कॅल्क्युलेटर किती आलंय? 1.5174 into 10⁻10 असं आहे. चलो मलाही कन्फर्म नाहीये की हे आन्सर करेक्ट आहे का तुमचा आन्सर करेक्ट आहे. फक्त आणखी एकदा रिपीट सांगतो, कॅल्क्युलेटर व्यवस्थित ऑपरेट करता आलं पाहिजे, त्यासाठी काही ट्रिक सांगतो मी उद्याच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, उद्याच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, तर सध्या तरी मला हे कॅल्क्युलेशन रिपीटली आणखी एकदा चेक करून सांगा. हे फक्त आय एक्स एक्स झालेलं आहे, अजून आय वाय वाय काढायचंय आणि आय पी पण काढायचंय आपल्याला. ठीक आहे, हा आत्मजा तुझं किती आले तिथे? करत आहे सर, थांबा 1 मिनिट. लय स्लो व्हायलंय की ग. कॅल्क्युलेटर असणं गरजेचं आहे. नियर अबाउट हे जर चॅप्टर कळालं, हे जर प्रॉब्लेम कळाला तर चॅप्टर कळाल्यासारखं आहे. बरं कळालं का कसं आलं ते सिद्धी? हा सर ते कळलंय, बट कॅल्सी आन्सर नाही आलं ना राईट. हा, उद्या ट्रिक सांगतो मी. ठीक आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये कॅल्क्युलेटर कसं वापरायचं ट्रिक सांगतो. ठीक आहे. ठीक आहे, हो. चलो. ह्याचाच एक पुढचा पार्ट राहिलेला आहे, आय वाय वाय कॅल्क्युलेट करायचंय. आय वाय वाय कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर मी फिगर रिपीट ड्रॉ करतो, चेक करा. ही तुमची सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. आता चेक करा, सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस ही सेक्शन 1 च्या सेंटर मधून चालली का? हो. सेक्शन 2 च्या सेंटर मधून चालली का? हो. हो. आणि मेन जी सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे त्याच्या सेंटर मधून चालली का? हो. हो. म्हणजे तिन्ही ज्याच्यातून लाट जात असेल
तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए वाय वाय ऍक्सिस जे आहे ना ते डायरेक्टली असं लिहू शकतो आय वाय वाय वन प्लस आय वाय वाय टू. कारण ऍक्च्युली जे सेंट्रोइडल ऍक्सिस आहे तीच सेक्शन 1 ची बी सेंट्रोइडल ऍक्सिस आहे आणि ती सेक्शन 2 ची सुद्धा सेंट्रोइडल ऍक्सिस आहे. तर डायरेक्टली दोन सेंट्रोइडल ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय करायची ऍडिशन करायची. रेक्टँगुलर साठी काय असते रे d1 b1 क्यूब डिवायडेड बाय 12. आणि सर्क्युलर साठी किती असते रे पाय बाय 4 इंटू आर चा 4 चौथा into पावर. R. डेप्थ किती आहे रे पहिल्याची 800 इंटू ब्रेड किती आहे 200 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस पाय डिवाइड बाय 4 इंटू आर किती आहे रे 100 चा चौथा पावर. इथं सुद्धा रेडियस 100च घेतले ना चेक करा. 100च घेतले. चलो आणि कॅल्क्युलेशन सांगा. आता हे तर कॅल्क्युलेटर करता येईल ना. बरं आय वाय वाला पॅरलल ऍक्सिस थेरम का यूज केलं नाही कळालं. आय वाय वाय च्या वेळेस पॅरलल ऍक्सिस थेरम का यूज केलं नाही ते कळालं का. हो सर. कारण जी मेन सेंट्रोइडल ऍक्सिस आहे तीच सेंट्रोइडल ऍक्सिस पहिल्या सेक्शन मधून चालली आणि दुसऱ्या सेक्शन मधून चालली म्हणून इथे यूज केले नाही. ठीक आहे तर व्हॅल्यू सांगा आन्सर सांगा. चलो सांगा आन्सर. 611 611 87.7. दीदी किती दी 87.7. 87.7 करेक्ट आहे का. हो सर. चलो मला मी थोडस आणखी मॉडिफाय लिहितो 61.1877 इंटू 10⁻³ mm⁻⁴. पॉइंट 3 इकडे सरकवला फक्त. हे तुमचं आय वाय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आय झेड झेड म्हणजेच काय रे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतील तेव्हा ते काय करायचा आय एक्स एक्स जे मागच्या पेजवर जे आलेलं आहे ते प्लस आय वाय वाय हे जे इथं आलेलं आहे ते या दोघांची काय करायची ऍडिशन करायची. येईल का. आय झेड झेड आणि आय पी म्हणजेच काय आय एक्स एक्स आणि आय वाय वाय ची बेरीज करायची. ठीक आहे. आणि प्लीज रिक्वेस्ट हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करून पाहायचंय. जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सॉम किंवा मॉस मध्ये इंटरेस्ट येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं इझी जाणार नाही. मला सांगा प्रॉब्लेम खूप अवघड आहे का रे. नाही. ठीक आहे. तर प्लीज रिक्वेस्ट तुम्हाला येऊन जाईल अशी अपेक्षा या गोष्टी. ओके रेणुका कळालं. हो सर कळालं. चलो ठीक आहे. काय दीदी डायग्राम आली नाही तर आवाज येत नाही तुझा. क्वेश्चन मध्ये डायग्राम आली नाही तर येतोय का आवाज. क्वेश्चन मध्ये डायग्राम जर नाही आली तर म्हणाली का. हा नाही त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या ना कुठल्या फिगर देतील त्याचं काही कमीत कमी ते हे तर सांगतील ना वर्डिंग मध्ये तर सांगतील ना की रेक्टँगल आहे ट्रायंगल आहे काहीतरी आहे म्हणून. आणि जर डॅम सारख्या डायग्राम आल्या तर डॅम शेप असतो तो तसं बी करायचं त्याच्यामध्ये ना आपलं मग डॅम सेक्शनच्या आधी सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करावं लागेल सेंट्रॉइड लोकेट करावं लागेल सेंट्रॉइड ऍक्सिस कॅल्क्युलेट करावं लागेल सगळं करायचं ते. तसं एक एक्झाम्पल घेणार ना. घ्यायचंय ना मग नाहीत कोणी म्हणलं सगळं घ्यायचंय. ठीक आहे. ठीक आहे चलो हा प्रॉब्लेम व्यवस्थित कळाला.
हो. चलो आता हो. डॅम सेक्शन आपण उद्या घेऊ का आजच घ्यायचं? डॅम सेक्शन उद्या घ्यायचं का आज घ्यायचा? उद्या घ्या सर. बाकीच्यांनी बोला जरा. ठीक आहे, डॅम सेक्शन उद्या घेऊ.